सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या एका निरागस बाळाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी समोर आली आहे. जन्म दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आईने या बाळाला सोडून पळ काढला. मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने तब्बल 3 महिने या बाळाचा आईसारखा सांभाळ केला. आज शासनाच्या आदेशानुसार या बाळाला पुण्याकडे पाठवण्यात आले. निरोप देताना स्टाफला अश्रू अनावर झाले. या आईविना पोरक्या बाळाचे नाव स्टाफने प्रेमाने वीर प्रताप असे ठेवले. 26 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या बाळाचा जन्म झाला. मात्र जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी आई बाळाला सोडून निघून गेली. आईचा शोध घेण्याचे प्रयत्न झाले, पण ती सापडली नाही. बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्याला 15 दिवस ICU मध्ये ठेवण्यात आले. दरम्यान बाळाला हर्नियाचा त्रास झाल्याचे निदर्शनास आले आणि त्यावर यशस्वी शस्त्रक्रियाही करण्यात आली. यानंतर विशेष नवजात शिशु दक्षता केंद्रातील डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफने 3 महिने या बाळाचा आईसारखा सांभाळ केला. कोर्टाच्या आदेशानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज या बाळाला पुण्यातील पाठक शिशु केंद्राकडे सुपूर्द करण्यात आले. जन्मतःच आईचे छत्र हरवलेल्या या बाळाला सांगली सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्सेसनी 3 महिने मायेची ऊब दिली. त्यामुळे वीर प्रतापला निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. आई नसली तरी या 3 महिन्यात वीर प्रतापला शेकडो मायेच्या आई मिळाल्या आणि म्हणूनच सांगली सिव्हिल हॉस्पिटलचा हा उपक्रम सर्वांच्या मनाला भिडणारा ठरला. दिनांक 25/11/2025 रोजी जनाबाई लमानी नावाची महिला आपल्या रुग्णालयात डिलिव्हरीसाठी दाखल झाली होती. 26 तारखेला तिची डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर या महिलेने या बाळाला, ज्याचं की आम्ही नाव वीर प्रताप असं ठेवलेलं आहे आज, तर त्या महिलेने त्याला सोडून निघून गेली. त्याची काय प्रॉब्लेम होता आपल्याला माहीत नाही. त्याबद्दल आम्ही पोलिसामध्ये FIR केलेला आहे. FIR दाखल झालेला आहे. अजूनही तिचा शोध लागलेला नाही आहे. पण ज्या वेळेला जन्म झाला होता त्यावेळेला बाळाचं वजन फक्त 800 ग्रॅम होतं. अथक प्रयत्नांनी आपल्या सर्व पिडियाट्रिक डिपार्टमेंट आणि NICUच्या स्टाफनी अतिशय मदरली केअर घेऊन या बाळाला चांगलं संगोपन केलं आणि ICU मध्ये ठेवलं होतं. बाळाला अगदी ऑक्सिजनवरती ठेवलं होतं. त्यानंतर मध्यंतरी हर्नियाचा त्रास जाणवला बाळाला. त्याचं ऑपरेशन पण आमच्या पिडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटनी केलेलं आहे. अशा प्रकारे सर्व करून बाळ अगदी छान वजन वाढल्यानंतर आज रोजी आम्ही हे बाळ पुण्यात शिफ्ट करत आहोत संस्थेला, जेणेकरून त्याचं संगोपन पुढं केलं जाईल. आणि आज त्याचं नामकरण करण्याचा अधिकार मी आपल्या सर्व स्टाफना दिला. त्यांनी वीर प्रताप हे नाव दिलेलं आहे आणि खरोखर हे वीर बाळ आहे. याचं फ्युचर पण अतिशय चांगलं होईल असं मला वाटतं. मी आता हे पाठक मॅडमना आपलं बाळ सुपूर्द करत आहे. त्यांनी पण अशी चांगली काळजी घ्यावी अशी एक माझी इच्छा आहे. धन्यवाद. माझं नाव संपदा जोशी. मी इथे पिडियाट्रिक सिस्टर इंचार्ज आहे. आणि जेव्हा हे बाळ आमच्याकडे आलं तेव्हा 4 दिवस मदर इथे होती, बाळाची आई आमच्या इथे होती. नंतर ती न सांगता गेली, कुठेतरी गेली. प्रशासनाला आम्ही कळवलं आमच्या तरीने. जे आमच्या फॉर्मॅलिटीज होत्या त्या आम्ही कंप्लीट केल्या आणि त्याच्यानंतर प्रशासनाने पण खूप प्रयत्न केले बाळाच्या आईला शोधण्यासाठी. आता बाळाची आई नव्हती एवढे दिवस, पण आमच्या इथल्या सर्व नर्सिंग सिस्टर, डॉक्टर यांनी बाळाची आपलं बाळ समजून त्यांनी सगळी बाळाची केअर घेतली. म्हणजे सुशी काढणं असू दे, डायपर चेंज करणं असू दे, बाळाला 3-3 तासाने वाटी चमच्याने दूध पाजणं असू दे, इवन बेबी व्हेंटीवर होतं तेव्हा पण त्याची व्यवस्थित काळजी घेतली. बाळ ॲट बर्थ 800 ग्रॅमचं होतं आणि आज 1.480चं झालंय बेबी. चांगलं वेट गेन झालंय बाळाचं. त्यामुळे सगळ्यांना मी थँक्यू म्हणते, ज्यांनी प्रशासनाने आम्हाला खूप कोऑपरेट केलं. सोशल वर्कर असू दे, डीन सर असू दे, मेट्रन मॅडम असू देत, त्यांना आम्ही आमचे जे प्रॉब्लेम सांगितले त्याचं सगळ्याचं सोल्युशन मॅडमने दिलं. म्हणून तर आज आम्ही हे बाळ पुणे संस्थेला देत आहोत.